इकडे शिंदे फडणवीसांची रात्री 8:30 वाजता रामगिरी बंगल्यावरती बैठक होणार आहे। अजित पवार, बावनकुळे सुद्धा या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे। विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला कळतंय। तरी एक मोठी बातमी या घडीची, शिंदे फडणवीसांची रात्री 8:30 वाजता रामगिरी बंगल्यावरती बैठक होणार आहे। अजित पवार सुद्धा या बैठकीला असतील, त्यासोबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने जागा वाटपासंदर्भामध्ये या बैठकीत चर्चा होणार आहे। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, आजच्या बैठकीचा नेमका विषय काय चर्चा होणार आहे आज रात्री? निश्चित अमोल, अत्यंत महत्वाची संपूर्ण बैठक असणार आहे। आपल्याला माहिती आहे की पहिल्या टप्प्याची जी चर्चा झाली जागा वाटपा संदर्भात ती पूर्ण झालेली आहे आणि आता दुसऱ्या टप्प्याची चर्चा सुरू होणार असं आजच अजित पवार यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आज ज्या प्रकारे हे तिन्ही नेते नागपूरमध्ये आहे आणि रामगिरी येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 8:30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियोजित बैठक आहे। त्या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विशेष करून जागा वाटपाचा जो तिढा अजूनही सुटलेला नाही। दोन महत्वाचे विषय, एक तर भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढण्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांनी आपली स्वतःसाठी एक लक्ष्मण रेखा आखून देखील आहे की 150च्या खाली येणार नाही। त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे काय पर्याय आणि असे कोणते मतदारसंघ आहे, कारण की यामध्ये महत्वाचा जो एक प्रॉब्लेम सर्वांना फेस करावा लागतो की 2019च्या निवडणुकीमध्ये मित्र पक्ष हे ज्या मतदारसंघामध्ये एकमेकाच्या विरोधात लढले होते, आता तो मतदारसंघ कोणासाठी सोडायचा त्यावर पेच अडकलेला आहे आणि एकनाथ शिंदे देखील 100 जागांची मागणी करत आहे आणि अजित पवार गटाकडनं जी माहिती येते की ते 60-65 जागांवर ते समाधानी आहे। आता यातून कसा मार्ग काढायचा, यातून नेमका कसा मार्ग काढायचा, तिन्ही पक्ष बसून आज या संदर्भात रामगिरी बंगल्यावरती चर्चा करणार आहेत। या चर्चेमध्ये नेमकं काय घडतंय अपडेट तुमच्याकडून घेत राहू तुषार। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।